म्हणजे मला तो सिनेमा बघून व्ही. विजेंद्र प्रसादांनी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे ओके. राजामौली यांचे वडील, जे सुप्रसिद्ध लेखक आहेत. आणि जिथे जन्म झालाय त्या हॉस्पिटलच्या समोरच समुद्र आहे आणि समुद्रामध्ये कुलाबा ओके. किल्ला आहे. तर त्यामुळे आपसुकच मी आईला नेहमी म्हणायचो, की मला समुद्र का आवडतो, मला महाराज का आवडतात. तर मला असं वाटायचं, की माझा जन्मच डायरेक्ट तिथे झालेला आहे. त्यामुळे अलिबाग असेल किंवा रायगड असेल हे आपसुकच जवळचे होते. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, रणपती शिवराय स्वारी आग्रा हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच त्याचा ट्रेलर सुद्धा आपण पाहिलाय आणि ट्रेलरला प्रचंड चांगले रिव्ह्यूज मिळतायत आणि सिनेमाची टीम आहे आता माझ्यासोबत. खरं तर मी आता पुन्हा एकदा ओळख करून अजिबातच देणार नाहीये, कारण सगळेच सगळ्यांना ओळखतात. सर, 6वा चित्रपट आहे. 5 चित्रपटांचा म्हणजे प्रेक्षकांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद जो दिलाय, तर 6वा चित्रपट आहे. काय फीलिंग्स आहेत आणि काय नव्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत हं. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला. कारण आधीच्या 5ही चित्रपटांना महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. हं. आम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद दिला आणि आता हा 6वा चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत छत्रपतींचा. तो थोडा प्रदीर्घ कालावधीनंतर हं, प्रदर्शित हं, होतोय. हं. त्यामुळे आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आधीच्या सगळ्या ॲसेट्स नाही. म्हणजे ट्रेलर असेल, टीजर असेल किंवा गाणी 2 प्रदर्शित झाली. खूप लोकांनी छान स्वागत केलंय त्या हं, हं, सगळ्याचं. हं. तर त्यामुळे आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत, की अजून किती छान अ, आशीर्वाद बघायला मिळणार आहेत, प्रेम बघायला मिळणार आहे हं. आणि त्याकरता 6 फेब्रुवारीची खूप आवर्जून आणि आतुरतेने वाट बघतोय. बरं सर, हे 8 चित्रपट आता 7वा 8वा येईलच, पण हे जे 6 झालेत ना, तर शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या असतील किंवा वेगवेगळे पार्ट्स आपण प्रत्येक सिनेमात पाहतोय. पण जेव्हा ठरलं, की असे 8 चित्रपट करायचेत, त्यातला हा 6वा असेल, की असे कोणते पार्ट्स डोक्यात होते, की हेच आपण प्रेक्षकांसमोर आणावेत आणि काय थॉट प्रोसेस होती, की आपण हे ठराविकच 8 पार्ट्स घेऊयात? याच्यामध्ये काही माहीत असलेल्या आणि काही माहीत हं, नसलेल्या मोहिमा दाखवाव्यात असं मनात होतं आणि एक शिवाजी महाराजांच्या पराक्रमी वीराची कहाणी आणि एक स्वतः हं, छत्रपतींच्या पराक्रमाची कहाणी हं, असं ते गुंफलेलं आहे. हं, तुम्ही जर नीट पाहिलं 5ही चित्रपटांचं आणि आता पुन्हा एकदा आपण छत्रपतींच्या पराक्रमाची कहाणी घेऊन समोर येत हं. आहोत आणि स्वाभाविकपणे पुढचे जो 2 चित्रपट आहेत त्याच्यामध्ये आपण आरमारावर एक सिनेमा पाहणार आहोत आणि ओके. त्याचा हं, कलशाध्याय स्वाभाविकपणे राज्याभिषेक असा असणार हं, आहे. तर त्याचीही एक वेगळी कथा आपल्याला चित्रपटांमध्ये पाहायला मिळेल. अशा रीतीने याची मांडणी करत असताना छत्रपतींचे सर्वंकष गुण जे आजच्या तरुणाईला उपयुक्त ठरतील, हं, 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 ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटांमधनं करायचा, याकरता म्हणून ह्या कथा निवडण्यात आलेल्या आहेत. हं. कारण छत्रपतींचं चरित्र इतकं अगाध आणि अनंत आहे, येस. की त्याच्यावरती 200-250 काय 1000 चित्रपट बनू शकतील. हं, हं, हं. म्हणजे एकच प्रसंग जर घेतला, तर एकाच प्रसंगावर 5-5, 10-10 चित्रपट हं. बनू शकतात, असे त्याला पैलू आहेत. आपण 2 तासात तरी त्यातले जास्तीत जास्त पैलू आणण्याचा प्रयत्न हं, हं, करतोय. हं. त्यामुळं आम्ही या 5-6 जे चित्रपट आत्तापर्यंत आलेत ते आणि येणारे चित्रपट याच्यात काही माहीत असलेल्या गोष्टी, ज्या अधिक तपशिलात जाऊन आणि काही माहीत नसलेल्या गोष्टी, ज्या हं, हं. तपशिलाने असं दाखवायचा प्रयत्न करतोय. सो या सिनेमात एक वेगळा चेंज झालाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर. याच्याकडे मी येणारच आहे अभिजितकडे. पण त्याआधी तुम्हाला विचारेल, की जेव्हा शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर तुम्ही निवडता एक दिग्दर्शक म्हणून काय निकष असतात समोर, की या अभिनेत्यामध्ये हे गुण असायला हवेत आणि अर्थातच अभिजित चांगला अभिनेता आहेच, पण त्याला निवडताना मग काय पाहिलं गेलं? एकतर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण हं, सगळेजण खूप सजग असतो, की छत्रपतींची भूमिका करणाऱ्या नटाचं व्यक्तिमत्व रुबाबदार असावं. हं, पण तिथे ते थांबत नाही. कारण सुदैवाने मला अशी नटांची मांदियाळी हं, लाभलेली आहे, की ते सगळेच देखणे आहेत. हं, आणि तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे डोळे आपण पाहतो, हं, की किती निर्मळ आहेत आणि त्यात किती करुणा आहे. हं, जर तुम्ही अभिजितला परफॉर्म करताना पाहिलं, की त्याच्या डोळ्यात खूप करुणा दिसते आपल्याला. हं, हं, मी कायम असं म्हणतो, की हिरो आणि व्हिलन या दोघांची कृती सेमच असते. हं, हं, पण त्याच्यामध्ये फरक कुठली गोष्ट करते, तर त्या हिरोच्या डोळ्यात असली करुणा. हं, हं, म्हणजे आपला जो नायक आहे, तोही काही प्रमाणात हिंसेचा मार्ग स्वीकारतोच, हं, पर्याय नसताना. आणि तो प्रतिकार करायचा प्रयत्न करतो हिंसेचा. हं, पण त्यासाठी त्याला हिंसा करावी लागते. त्यामुळे कृती सेम होते. पण बदल कशात असतो, तर खलनायक जो आहे, तो हिंसा करतो ती अत्याचार करण्यासाठी करतो. हं, आणि त्याचा प्रतिकार आपल्या लोकांबद्दलची करुणा वाटते. हं. त्या करुणेतनं हिरो उभा राहतो.
तीच कृती करताना. तर ती करुणा आपल्याला अभिजितच्या डोळ्यात नक्की दिसते. तर अशा प्रकारे विविध निकष आहेत त्याच्यावरती. तर प्रामुख्याने एकतर त्याचं उत्तम अभिनेता असणं हा तर भाग आहेच. आणि तो छत्रपती वाटतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा जो निकष संपूर्ण शिवराज अष्टकात सामील होण्यासाठी आहे, तो म्हणजे छत्रपतींविषयी अमाप आणि आगाढ ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारची श्रद्धा आहे का? याच्यावरतीच त्या समर्पित होणं ठरतं आणि त्यातनं मग स्वाभाविकपणे आमच्या सगळ्यांच्या चर्चेमधनं अभिजितची निवड झाली. बरं अभिजित तुझ्याकडे येईल. जसं सर म्हणाले, की तुझी फार श्रद्धा आहे शिवाजी महाराजांवर. असे कोणता अभ्यास किंवा असं काही तू वाचलंस वेगळं या भूमिकेसाठी? काय अभ्यास केलास? श्रद्धा तर पहिल्यापासूनच आहे. त्याचं कारण असं की माझा जन्मच अलिबागचा आहे हं, हं. आणि जिथे जन्म झालाय त्या हॉस्पिटलच्या समोरच समुद्र आहे आणि समुद्रामध्ये कुलाबा ओके. किल्ला आहे. तर त्यामुळे आपसुकच मी आईला नेहमी म्हणायचो की मला समुद्र का आवडतो, मला महाराज का आवडतात. तर मला असं वाटायचं की माझा जन्मच डायरेक्ट तिथे झालेला आहे. त्यामुळे अलिबाग असेल किंवा रायगड असेल हे आपसुकच जवळचे होते. हं. रायगड राजधानी आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मराठीच नाही तर पूर्ण हिंदुस्थानच्या जवळचे आहेत, हं. भारताच्या जवळचे आहेत. जगभरात त्यांची ख्याती आहे आणि त्यांचं कार्य इतकं अफाट आणि अगाध आहे. आता ह्या सिनेमाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला जे आलेलं आहे ते पुरंदरच्या तहापासून ते महाराज परतले आणि त्याच्यानंतरचा काहीसा भाग. तर ह्याचा अभ्यास करताना पहिल्यांदा असं मला जाणवलं की टेक्निकली त्याचा अभ्यास करण्यापेक्षा समर्पित होणं गरजेचं आहे. हं, हं. त्यामुळे दिग्पाल सरांनी ही प्रोसेस सुरू व्हायच्या आधी रायगडावर आम्ही गेलो होतो. तिथे ओके. नतमस्तक झालो महाराजांच्या समाधीच्या इथे आणि समर्पित झालो आणि आता हे महाराजांचं कार्य आहे, हं. तेच आपल्याकडून करून घेतील या श्रद्धेने कामाला सुरुवात केली. आणि मग जे टेक्निकली ॲस्पेक्ट्स आहेत, मग बॉडी लँग्वेज काय असेल, बॉडी स्ट्रक्चर काय असेल, किती मसल हं. पाहिजे, छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करण्यात आला. वाचिक अभिनय कसा असेल, हं. कसे शब्द उच्चारायला हवेत. म्हणजे ह्या सिनेमासाठी मी आधी जे काही अभिनय केला होता, जे काही काम केलं होतं, सिनेमा किंवा सीरियलच्या माध्यमातून, ते सगळं पुसून मुळाक्षरापासून सुरुवात झाली. हं. आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर चर्चा झाली. प्रत्येक सीनचा जिस्ट काय आहे, त्याच्या आधी काय घडलेलं आहे, नंतर काय घडलेलं आहे, त्या सीनमधून दिग्पाल सरांना काय सांगायचं आहे, हं, हं. महाराजांची काय कृती दाखवायची आहे, या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करण्यात आला. त्याला कुठला इमोशनल टच द्यायचा आहे, हं. फाईट सिक्वेन्स असतील, घोडेस्वारी असेल, या छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास करत ती प्रोसेस चालू होती. त्या काळामध्ये राजस्थानी रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण आग्रा थरार जो लिखित आहे, हं, हं. तो सगळा वाचनाखाली आला. त्याच्यानंतर महाराजांची काही पत्र वाचनात आली. शिवचरित्र जे आहे बाबासाहेब पुरंदरेचं त्याची पारायणं करत होतो, जेणेकरून जास्तीत जास्त अजून महाराज ओके. समजतील. हं, हं. आणि छोट्या-छोट्या गोष्टी मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक वाचनामध्ये एक नवा पैलू काहीतरी हं, हं. महाराजांचा सापडतोय. आणि एक आत्तापर्यंत जे माहिती होतं की आग्र्याहून सुटका हं. आणि ह्या सिनेमामध्ये आपण स्वारी आग्रा दाखवतो आहे. त्याचा एक वेगळा दृष्टिकोन कळला महाराजांचा, वेगळी थेअरी कळली हं, हं. आणि आपसुकच त्याचा अभ्यास करताना अजून इतिहासाचा अभ्यास करावा असं वाटलं आणि अजून छत्रपती शिवाजी महाराज हं, हं, समजून हं. घेऊन त्यांचे आचार-विचार स्वतःमध्ये भिनू अशी इच्छा झाली आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा मला असं वाटतं की फक्त या सिनेमापुरतंच नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत आता ती जबाबदारी आहे. जोपर्यंत जेव्हा ही हं. कापडं घातली पहिल्यांदा, तेव्हापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हातून चांगलंच कृत्य घडेल आणि त्याला बट्टा लागेल असं कुठलंही कृत्य घडणार नाही याची काळजी घेतली जाईल पुरेपूर. आणि हेच भगवंताकडे प्रार्थना करत असतो की माझ्या हातून उत्तम-उत्तम कार्य घडत राहू दे. नक्कीच. समीर सर तुमच्याकडे येईल. यावेळी तुम्ही औरंगजेब म्हणजे जितकं शिवाजी महाराजांचं एक कॅरेक्टर तर मोठं आहेच, पण औरंगजेब हे कॅरेक्टर सुद्धा तितकंच तोडीस तोड हो. असायला हवं असतं सिनेमामध्ये. जेव्हा तुमच्याकडे कॅरेक्टर आलं तेव्हा काय विचार केला होता, की आपण हे निगेटिव्ह पात्र कसं साकारू? जेव्हा मला सांगितलं, असं हं. दिग्पाल असंच म्हणतो, "काय करताय? या जरा कॉफी प्यायला." की म्हणा, "अरे वाह! नवीन काम हं. आलेलं दिसतंय काहीतरी." हे एरवी भेटतोच, पण असं जरा या कॉफी प्यायला म्हटलं, हं. की एक ते साइन लँग्वेज सारखी आजकाल मला हं. कळायला लागली, की हां, नवीन काहीतरी आहे. म्हणलं यावेळेस औरंगजेब करायचा. म्हणलं, "अरे वाह!" कारण म्हणजे म्हणता येईल, की तो तेवढाच पॉवरफुल, तेवढाच स्ट्रॉंग होता आणि तेवढाच हं. शूर होता तो. तो फक्त स्वतःसाठी जगला आणि त्याला अख्खं अख्खं जग जिंकायचं होतं. हं.
पण हा आमचा दक्कनचा जो शेर होता हम्म. त्याने ते स्वप्न त्याचं मोडलं, तोडलं, कुस्करलं, काय त्याला काय म्हणायचं ते म्हणा. पण हे करताना दोन मोठे पिलर्स जेव्हा समोर येतात, म्हणजे वर्ल्ड कपची फायनल म्हणता येईल तसे दोन पिलर्स एकमेकांच्या समोर येतात. दोघंही आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने ताकद लावतात. पण एका पॉइंटला जाणवतं की नाही, हा शेर नाहीये, सव्वा शेर आहे. आणि ते निघून जातात, सटकून जातात. तर औरंगजेब जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा तो म्हणतो की मैं हारा भी वो किससे, शिवा से हारा. हे असा लल्लू पंचूकडनं नाही हरलेलो मी, शिवाजी महाराजांकडनं हरलो. तर तेवढं स्पोर्ट्समॅनशिप पण होती त्या माणसामध्ये असं वाटतं. तो शुरूड होत असतो, त्याला जिंकायचंच होतं, हुक करू काही असो. पण त्यावर एक चांगला स्पोर्ट्समॅनशिप पण होती त्याच्यामध्ये, की आपला दुश्मन असलं तरी त्याला अप्रिशिएट करणं फार महत्वाचं आहे. चांगला प्लेअर आहे बरं का. जरा ते आमच्या टीजर मध्येच होतं की वो आ रहा है, वो आ रहा है, होशियार हो, शिवा आ रहा है. तर त्यामुळे तो पहिल्यापासून प्रिपेअर्ड होता की हा असं सरळ नाही येणार आहे, काही ना काही वेडावकडा करणार. आणि त्यांनी आपली बुद्धी वापरली, म्हणजे पूर्ण पणाला लावली होती, कसं काय ट्रॅप करता येईल. ट्रॅप पण केलं, पण त्या ट्रॅप मधनं राजे जे काय असे काय कळलंच नाही कोणाला, असे सटकून गेले. आणि नंतर तो चिडला होता खूप, ऑब्विसली चिडला असणारच त्याच्यावर, भयंकर चिडला होता की तुम्ही मूर्खात सगळे, एवढी सगळी सेना आहे माझ्याकडे, एवढ्या लाखांमध्ये, कसा पळून गेला, का जिंकतो तो. कारण त्यांनी माणसं जोडली आहेत, एवढे गड किल्ले बांधले. आणि आज मला एका पॉइंटला वाटलं मी हारलोय, पण कुणाबरोबर हारलोय, त्या शिवाबरोबर हारलोय. तर असं ते परिपूर्ण कॅरेक्टर म्हणेन मी, की ते त्याला सर्कल पूर्ण होते त्याची. असं एक छान मला औरंगजेब करायला मिळालं. पण सर, हे असं एक पात्र आहे किंवा असं एक कॅरेक्टर आहे की त्याला आजही लोक पाहिलं की एक शिव्या देतात किंवा असं आपण म्हणू शकतो. तेव्हा आणि ऑलरेडी अनेक अभिनेत्यांनी हे कॅरेक्टर साकारलं सुद्धा आहे. सो एक कुठेतरी मनामध्ये असं होतं की आपण ते किंवा हे करताना की आपण अशा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून जरी निगेटिव्ह असलं, लोकांनी जरी शिव्या दिल्या तरी ती एक पोचपावती असेल, अशा काय बघा, गोष्टी? एका कलाकाराला शिवी मिळाली ना निगेटिव्ह करताना, तर ते आम्ही पुष्प समजतो. अरे वा, म्हणजे मला जमतंय थोडंफार. आतापर्यंत खूप, म्हणजे अक्षय खन्नाने अप्रतिम केलेला आहे, म्हणजे अप्रतिमच केलाय. पण त्याने 80 वर्षाचा केलाय, मी 50शीचा करतोय. म्हणजे दिग्पालने जर मला म्हटलं असं 80 वर्षाचा आहे बाबा, मी म्हटलं असं दुसरं बघ ना, ऑलरेडी प्रूव्हन्ड आहे. पण आमचे कॅप्टन पण असे लल्लू पंजू नाहीयेत, ही इज इक्वली स्मार्ट. अँड तो म्हणाला 50शीचा आहे. अरे वा, एनर्जी असेल अजून तेव्हा. तर ते कम्पॅरिझन होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतली. आणि तसं लकीली तो 50 वर्षाचा, 50वा वाढदिवस असतो त्याचा. त्यामुळे ते एज ग्रुप, ती एनर्जी वेगळी आहे. आणि जेव्हा शंभू महाराजांपर्यंत औरंगजेब जेव्हा होता, तेव्हा तो 80 वर्षाचा होता, की फिजिकली तो डाऊन होता भरपूर. इथं तो फिजिकली पण तेवढा स्ट्रॉंग होता. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही. पण ऑफकोर्स ज्यांनी केलंय त्यांनी अप्रतिम केलेलं आहे, त्याबद्दल काहीच दुमत नाही. अप्रतिम केलेलं आहे त्यांनी. निखिल, तुझ्याकडे येईल. तुझ्या कॅरेक्टर विषयी जास्त माहिती नाहीये मला. सो तुझं कॅरेक्टर काय आहे आणि काय सांगशील? मी यात किसना नावाची भूमिका करतोय, जो की गुप्तहेर आहे. बहिर्जी नायकांचा तो साथीदार आहे. आणि असे अनेक हेर महाराजांच्या सेवेत होते, गुप्तहेर खात्यात होते. त्यांचं हे प्रातिनिधिक स्वरूप आपण म्हणूयात, तो किसना आहे. आणि जसं औरंगजेबाच्या दरबारातून सुद्धा काही खबऱ्या घेऊन येण्याचं काम या किसनाची जबाबदारी असते. आणि अक्षरशः हेरगिरीचा खजिना घेऊन येणारा हा एक गुप्तहेर आहे. बरं, मागच्या 1-2 इंटरव्ह्यूज मध्ये मी असं ऐकलं की तुझी आणि सरांची बऱ्याच वर्षांपासूनची मैत्री आहे, अगदी बालपणापासूनची हे खरंय, मैत्री आहे. ऐकलं नाही, हे खरं. सो मग तुझं कास्टिंग अगदी बालपणीच झालेलं होतं की नंतर? हो. बालपणी माझ्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं, जेव्हा आम्ही बालनाट्य करत असायचो तेव्हा. नाही, खरंच ते मैत्री आहेच आहेत. आणि
मित्र आहेच, ट्युनिंग असतं, सगळ्या गोष्टी असतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी एक खूप वेगळा असा एक शिवधनुष्य पेललंय शिवराज अष्टकाचं. आणि त्या शिवराज अष्टकात त्याच्या प्रत्येक मोहिमेमध्ये वेगवेगळी पात्र जशी लेखक म्हणून तो लिहित असतो, आणि मग हे कॅरेक्टर कोण करणार, हे पात्र कोण साकारणार. तर मग तसं त्यांनी मला पहिल्याच सिनेमात किसना हे पात्र देऊ केलेलं आहे, आणि अजूनही मी तेच पात्र साकारतोय. तो अभंग तुकाराम सारख्या सिनेमामध्ये मी एक वेगळं पात्र साकारण्याचा प्रयत्न केला, मोरपंतांची भूमिका मी केली, पण किसना माझं स्वतःचं आवडतं पात्र आहे, त्याचं स्वतः लेखकाचं आवडतं पात्र आहे. आवडतं अशासाठी की ह्या पात्राला एक चौकटीत बसणारी लिबर्टी आहे. ती चौकट तो मोडत नाही, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून. लिबर्टी घ्यावीच लागते एखादी कलाकृती करत असताना, काही ना काहीतरी लिबर्टी घ्यावीच लागते. तशी ही लिबर्टी घेऊ शकणारं एक पात्र या सिनेमात, याच काय शिवराज अष्टकातल्या किसना ह्या पात्राच्या बाबतीत मी सांगू शकतो की तसं ते पात्र आहे. आणि प्रसंगी औरंगजेबाच्या दरबारात असो किंवा महाराजांबरोबर असो किंवा कुठे काही मोहिमेमध्ये काही माहिती पोहोचवणं असो, या सिनेमात तर खूप मोठी जबाबदारी या किसनावर आहे. ती म्हणजे शंभूराजांना, मी स्पॉइलर देत नाही, पण खूप मोठी जबाबदारी माझ्यासाठी. तर निखिल म्हणून तर ती खूप मोठी जबाबदारी मला दिली आहे की काय, महाराजांनी सोपवली की काय, असं मला स्वतःला निखिल म्हणून वाटत होतं. आणि ती खूप जोखमीची होती. म्हणजे ती अजूनही माझ्या अंगावर काटा येतो की मी तो सीन शूट करत असताना निखिल रडला होता. म्हणजे माझ्या रडला होता त्याला. मला म्हणजे थांबवावं लागलं काही 5-10 मिनिटं शूटिंग, आणि मग सेटल झाल्यावर मग मी निखिल करूया का आपण, म्हणजे तो छोटा आमचा आयन करणे जो आहे, जो बालशंभूराजांची भूमिका करतोय, तर तोही असा गडबडून गेला होता की निखिल काकाला काय झालं. तर असं म्हणजे छान वेगळ्या आठवणी आहेत या शूटिंगच्या. अभिनया व्यतिरिक्त आम्ही पाहतोय की तुम्हा दोघांचा एक भन्नाट डान्स एका गाण्यात आम्ही पाहतोय. सो हे सगळं कसं जुळून आलं की एक डान्सचा सीन आपण घालूयात सिनेमात? डान्सचा सीन घालायचा म्हणून आपण कधीच गाणं केलेलं नाही. शिवराज अष्टक असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या कलाकृती असेल, त्यात भारतीय सिनेमामध्ये गाणं महत्वाचं असतं. कारण आपण संगीतप्रिय परंपरेतनं येतो. तर म्हणजे पूर्वी संगीत नाटकं होती किंवा अशी आपली परंपराच मुळात संगीतप्रिय आहे. म्हणजे आपल्या विविध मंगल प्रसंगी सुद्धा आपल्या घरात सनई वाजत असते किंवा काहीतरी संगीत असतं. तसं नैसर्गिकरित्या त्या कथेचा भाग म्हणून गाणं यावं असा अट्टहास संपूर्ण टीमचा असतो. आणि ती जर सिच्युएशन नाही सापडली तर आपण गाणं नाही करत. म्हणजे उगाच गाण्याला गाणं करायचंय, जसं काही चित्रपटांमध्ये होतं, हिंदी चित्रपटांमध्ये वगैरे, की आता गाणं पाहिजे इथे म्हणून हिरो हिरोईन एकदम नाचूच लागतात वगैरे. तसं नाही होत आपल्याकडे. त्या कथेचा भाग आणि कथा पुढे नेण्यासाठी त्या गाण्याचा उपयोग होणार असेल तर मुळामध्ये त्या 6.5 महिन्याच्या सगळ्या नजरकैदेत जेव्हा ते सगळे सापडले असतील, तर त्यावेळी आपल्या संस्कृतीतनं येणारं संगीत त्यांना उभारी देऊ शकेल का? महाराज हे उत्तम मानसशास्त्रज्ञ सुद्धा होते, हे दाखवण्याचा प्रयत्न त्या गाण्यातनं आहे. त्या गाण्याच्या मागे काय घडतं ह्याच्यासाठी सिनेमा बघायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, बहिर्जींच्या भूमिकेविषयी मला विचारायला आवडेल की दिग्दर्शक म्हणून तुम्ही कोणतीही भूमिका घेऊ शकत होतात, पण बहिर्जीच ही भूमिका का साकारावीशी वाटते आधीच्या सिनेमात सुद्धा आणि यात सुद्धा? लाडकी भूमिका आहे ती, खरं सांगायचं तर. त्यात बरंच काही करता येतं. त्यात अभिनयाचे विविध प्रयोग करता येतात, की आवाज बदलून बघितलाय, बॉडी लँग्वेज बदलून बघितली आहे, फोकस डोळ्यांचा तो बदलून बघितलाय, म्हणजे डोळे चेंज होतात अभिनेत्याचे असं म्हणतात, ते करून बघितलंय. तुम्ही बघा त्याच्यामध्ये जी काही पात्र साकारायचा मी आणि निखिल प्रयत्न करतो, त्यात प्रत्येक पात्राचे डोळे वेगळे वाटतील. बहिर्जी आणि किसनाच असतील ते, पण त्याच्यात अजून डीप फोकसनी काम करायचं असा एक चॅलेंज आमच्या समोर असतो, ज्याचा प्रयत्न आणि प्रयोग आमचा चालू असतो. ते अभिनेता म्हणून तुम्हाला खूप चॅलेंज देतं, खूप सुखावतं आणि करायला मिळतं काहीतरी त्याच्यामध्ये. ऑब्व्हियसली बाकीची पात्र पण तितकीच अवघड आणि महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये एक आब सांभाळावा लागतो, ते सगळं सांभाळून पोचवावं लागतं म्हणणं लोकांपर्यंत, आणि याच्यात एक वेगळं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे बहिर्जी आणि किसना ही तशा अर्थाने माझी आवडती पात्र आहेत.
बरं, आता 6 सिनेमे झालेत. या निमित्तानं मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही सगळेजण फिरलेले असाल. मग असे काही शिवभक्त किंवा असे काही फॅन्स तुम्हाला सगळ्यांसाठीच हा प्रश्न आहे, सगळ्यांना भेटले असतील, तर अशी एखादी पोचपावती किंवा एखादं ॲप्रिशिएशन जे लक्षात राहिलंय खूप जास्त? एक सगळ्यांसाठी एक आहे हा गंमत प्रश्न. सांगतो. अ, फारच वेगळा किस्सा घडला होता. हं, आम्ही मीटिंगसाठी म्हणून येत होतो हं, या चित्रपटाच्या आणि फूड मॉलवर थांबलो. हं, पुण्यावरनं मुंबईला येत होतो आणि त्या फूड मॉलवर एक रेस्टॉरंट आहे, हं. शुभसागर नावाचं. मी त्याची जाहिरात नाही करत आहे. हं, हं. त्यांचं काही स्पॉन्सरशिप नाही आम्हाला. पण मग घटना कुठे घडली म्हणून ते सांगतो. तर आम्ही बसलो. हं. अ, मी शुभम गायकवाड म्हणून आमचा प्रोडक्शन मॅनेजर, हं. केतकी गद्रे आमची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, गौरव धावडे म्हणून एक मित्र आमचा आणि अवधूत गांधी हं. असे आम्ही 6 जण बसलो होतो आणि आम्ही पहाटे 5:30 ला वगैरे निघालो होतो. हं. त्यामुळे भुका लागल्या होत्या आणि तिथे 7:30-8 ला गरम-गरम छान नाश्ता करूया म्हणून आम्ही बसलो होतो आणि अचानक शिरा आला. हं. म्हणजे 6 प्लेट शिरा. हं. तर आमचं असं आलं की कोणीतरी चुकून तुम्ही हे सर्व्ह करताय आम्हाला. म्हटले, "नहीं, नहीं, वो उधर बैठे थे, उन्होंने आपको ये स्वीट करके भेजा है." हं. तो हिंदीत बोलत होता वेटर. म्हटलं, "असं कसं भेजा है?" म्हटलं, "ठीक आहे, चल." हं. तर म्हणलं की त्याचं बिल मात्र आम्ही हं. देऊ. असं तुम्ही त्यांना सांगा जे कोणी आहेत. आम्ही बघितलं तर हं. गर्दी खूप होती हं. मॉलवर. त्यामुळे कोणी दिलंय, काय दिलंय काहीच कळत नव्हतं. आणि अ, नंतर मग मी स्वाभाविकपणे सगळ्यांचा न्याहारी झाल्यावरती मी बिल मागवलं. ते बिल आलं आमच्याकडे, हं. पण त्याच्यावरती रक्कम नव्हती लिहिलेली. तर मी परत ओके. त्या वेटरला विचारलं की हे काय आहे म्हणजे तुम्ही हं. चुकलाय का? काय झालंय? मॅनेजरला बोलवा. हं. मग मॅनेजर आले. ते म्हटले तुम्ही ते बिल उलटं करून बघा. तर ते उलटं करून जेव्हा बघितलं त्याच्या मागे लिहिलेलं होतं की श्री शिवराज अष्टकाच्या माध्यमातून आमच्या मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी हं. महाराजांचा पराक्रम पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एवढंच करू शकतो. कृपया ते करू द्या आणि हे बिल मागू नका. आणि अज्ञात होती ती व्यक्ती. असतं काय ती आम्ही खूप शोधलं की कोणीतरी ओके. आशेने बघत असेल हं, आपल्याकडे. हं, हं. ती माणसं सापडतील. आम्ही 6च्या 6 जण सगळीकडे बघत होतो गोल-गोल फिरून की सापडेल ना एखादा माणूस. हं. आपल्याला पण असतं की कोणासाठी आपण चांगलं काहीतरी केलं तर आपण जरा अप्रिसिएशनसाठी हं, थांबतो ना. हं. जरी कळू द्यायचं नसेल आपल्या हं. मित्र-मैत्रिणीसाठी जरी केलेलं असेल, घरातल्या हं. कुटुंबियाच्या सदस्यासाठी आपण सरप्राईज प्लॅन करतो. हं. तेव्हा आपण असं बघतो ना की कसं वाटतंय याला. हं. तसं पण कोणी बघत नव्हतं आमच्याकडे. इतकं अज्ञातपणे ओके. ती छत्रपतींनी सेवा रुजू करून घेतली आहे हं, हं. महाराष्ट्राच्या चरणी असं आम्हाला वाटतं. असे खूप अनुभव हीच प्रत्येकाचे येत खऱ्या असेल. अर्थाने पोच पावती होती ती. येस, एक्झॅक्टली. सो तुम्हा सगळ्यांना अशा काही पोचपावती मिळाल्यात का? मी एका कार्यक्रमात गेलो होतो हं. आणि तिथे असे 2-3 बायका होत्या. त्या आल्या की खरंच हं. तुमचा खूप राग येतो. पण तुम्हाला बघितलं ना प्रसन्न वाटतं. एवढं महाराष्ट्र अख्खा प्रेम देतं. त्यामुळे त्यांना ती कल्पना आहे की हा बाबा ह्याने खान केला तरी इकडे राजे आहेत त्याच्या. वा. तर त्यामुळे असंच प्रेम करत राहा आमच्या सगळ्यांवर असं मी म्हणेन. वेगळ्या पद्धतीने प्रेम त्यांनी दाखवलं. ओके. सर, इतके वर्षांची तुमची टीम आहे, की पहिल्या सिनेमापासून आम्ही सगळे पाहतोय. सो सगळ्या टीमला बांधून ठेवणं हे तुमच्यासाठी कठीण जातं, सोपं जातं? कारण प्रत्येक आता सिनेमा याच्यानंतर पुढचा येईल, त्याच्यानंतर पुढचा येईल. पण टीम तीच आहे. सो सगळ्यांना कसं बांधून ठेवलंय तुम्ही? बांधून कोणालाच ठेवलं नाही. ते बांधले गेले. अभिनयात पण बांधत नाही मी कधी. सेटवर पण मी बऱ्यापैकी सगळ्यांना मोकळं सोडलेलं असतं. विनोद बाजूला ठेवूया. पण त्याच्यामध्ये आहे असं की असं काही मनात येतच नाही कोणाच्या की बांधून ठेवलंय किंवा नाही हं. ठेवलंय किंवा काहीतरी कष्ट पडतात किंवा सोपं जातंय असं होत पण नाही. हे इतकं ते बॉन्डिंग खूप छान नैसर्गिक तुमचं झालंय ना की सगळ्यांचं जसं पाहायला एखाद्या मिळतं. म्हणून आम्ही कुटुंब म्हणतो. हं. तुम्ही जर आमचे सगळ्यांचे मुलाखती पाहिल्या तर ते कुटुंब म्हणणं ही काही हं. स्ट्रॅटेजी नाहीये. ते आपसूक जेवढं आपल्या सगळ्यांचं घरातलं कुटुंब असतं ना, हं, आई, हं. वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं. आता हं. आम्ही सगळेच लेकरूवाळे आहोत म्हणून मुलं. हं. तर हे जितकं नॅचरल आणि नैसर्गिक असतं हं. तितकं हे कुटुंब पण नैसर्गिक आहे. त्यामुळे काही असं स्पेशल एफर्ट घ्यावे नाही लागत. सहजपणे सगळे एकत्र आलोय. एका उद्देशाने एकत्र आलोय. हं. शिवछत्रपतींच्या चरणी सेवा व्हायला एकत्र हं. आलोय. त्यामुळे ते राहिलोय सगळे आम्ही एकत्र. म्हणजे मला काम करताना गमती-गमतीत काही वेळा माझे सहकारी म्हणतात, की "थोडासा एकट या बरं का. हं. थोडासा तिरसट या." पण तो तिरसटपणा ते सहजपणे सहन हं. करतात.
म्हणजे त्यांना माहिती की हा काही माझ्यावर नाही चिडलेला, हा आता काम घडत नाहीये म्हणून थोडासा अपसेट आहे. आणि त्यावेळी ते सांभाळून घेतात मला. आणि म्हणजे त्या पद्धतीने काम करत असल्यामुळे मला काय म्हणू त्याला एक ती ती सगळं कुटुंब पुढे नेत असताना मला काही वेगळे एफर्ट्स नाही घ्यावे लागत त्याच्यात. जेव्हा बॉन्डिंग चांगलं असतं तेव्हाच ऑफकोर्स कलाकृती ती चांगली घडते. पण मग अशा याच्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग चांगलं असतं ना, बऱ्याचदा ऑन द स्पॉट काही सिच्युएशन सुचतात आणि त्या सिनेमात ऍड केल्या जातात. सो तुमच्या याच्यामध्ये अशा काही गमती-जमती घडतात का? आणि ते मग सिनेमात इन केलं जातं. अशा काही आठवणी आहेत का शूटिंगच्या? खूप वेळा आत्ताच्या याच्यासाठी त्या किसनाच आहे. असं ऍड करण्याकरता, इम्प्रोव्हाइज करण्याकरता किसना हे पात्र आहे. अजूनही पात्र आहेत तशी. म्हणजे होतं असं बऱ्याचदा नवीन गोष्टी सुचतात. कारण तुम्ही जेव्हा तालमी करता, आम्ही खूप रिहर्सल करतो. रिहर्सलमध्ये बरंच सापडतं. पण प्रत्यक्षात अंगावर कपडे घातल्यानंतर, सेटवर गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी अजून सुचतात. त्यावेळी त्या करून बघणं, म्हणजे आमचे सगळ्यांचे गुरु जे आहेत शामराव जोशी, ते कायम याला करून बघण्याची कला म्हणतात. तर ते करून बघतो आम्ही, की हे करून बघूया का आपण जरा कसं वाटतंय. आणि मग त्यातनं खूप छान गोष्टी सुद्धा सापडतात. जसं आम्ही तर खूपच ट्युनिंग मध्ये आहोत मी आणि निखिल, कारण आम्ही एकत्र नाटकं पण केली आहेत. चॅलेंज सारखं नाटक आम्ही एकत्र केलं. तर आम्ही त्या ऐतिहासिक नाटकात पण इम्प्रोव्हाइज करायचो. आणि चांगलं इम्प्रोव्हाइज करायचो, म्हणजे कुठेही पात्रांच्या गरिमेला धक्का न लावता आम्ही ते करायचो. आता तर आम्हाला गुप्तहेर म्हणून बरीच लिबर्टी होती तशी. त्यामुळे हे जे गाणं तुम्ही मगाशी म्हणालात, तर त्या गाण्याच्या शेवटी सुद्धा आम्ही एक गंमत छोटीशी केली आहे, की त्या गाण्याच्या शेवटी रामसिंग येतो आणि मग जी धावपळ होते सगळी. मी मुद्दाम काही स्पॉयलर्स देतोय, पण ती धावपळ जी होते त्याच्यामध्ये सहजपणे मी त्याला फटका पण मारला एक. आणि ते इतकं झालं की युनिट कितीतरी वेळ नंतर हसत बसलो होतो. तर ते होतं. किंवा सरांबरोबर काम करताना एक विशिष्ट प्रकारचे फोकस किंवा आवाजाचे पोत मला शोधायला आवडतात, कारण त्यांच्याकडे ते भंडार आहे, की आवाजाचं ह्याच्या वेळेस आवाजाचं कसं करायचं. सिद्धी जोहर करताना आम्ही असं ठरलं होतं, की मी त्यांना असं म्हटलं, की इथिओपिया मधनं तो येतो, अबेसिनियाचा जो प्रांत आहे त्या प्रांतातनं तो आलाय, आणि त्यामुळे तिथे ब्लॅक मांबा नावाचा एक साप सापडतो, ज्याचं हिसिंग खूप भीषण असतं. ते तो हिसिंगनीच घाबरवू शकतो आपल्या शिकारीला किंवा भक्ष्याला. तर त्याचं हिसिंग आपण तुमच्या बोलण्यात आणू शकतो का, एवढं मी इनपुट दिलं. पुढे त्यांनी जो एक विशिष्ट प्रकारचा स्लर निर्माण केला, ते मला म्हणले, हे बघ हा स्लर मला सापडलाय, मी घरी जरा काम करत होतो याच्यावरती आणि मला एक स्लर सापडलाय, हा स्लर मी सिद्धी जोहरच्या बोलण्याची लकब म्हणून वापरू का. आणि अप्रतिम स्लर येतो, म्हणजे ह्या निष्णात अभिनेत्याला जमू शकतो. तसं औरंगजेबाच्या आवाजाचं जे वजन आहे, ते वजन यावेळेस आम्ही शोधलं. आणि फोकस, की मी त्यांना म्हटलं, की असा भीषण इनवर्ड फोकसचा कॅरेक्टर आहे. आता हे अभिनयाचा जो अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी जरूर त्याचा अभ्यास करावा, की त्यांना हे कळतील पण या टर्म्स कदाचित. तर त्या तसं इनवर्ड फोकसचा हा माणूस आहे. समोरच्याच्या डोळ्यात बघतोय, पण त्याच्या डोळ्यातलं सगळं वाचून सुद्धा ह्याच्या डोळ्यात काय चाललंय ते त्याला कळत नाही समोरच्या व्यक्तीला. इतका भीषण त्याचा फोकस आहे. आणि तो त्यांनी अप्रतिम जमवलाय. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांचा डोळ्याचा क्लोजअप लावला, त्या दिवशी मला म्हणजे टाईट क्लोजअप एवढाच तो बघायला मिळतो तुम्हाला ट्रेलरमध्ये पण आहे. तर त्या डोळ्यांमध्ये जे आहे ना, ती इतकी भीती वाटली मला स्वतःला, की अरे काय भयानक वाटतंय. तर ते त्यांनी फार अशा गोष्टी घडत असतात. किंवा अभिजितची एक लकब आम्हाला सापडली, की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टान्स दाखवण्यासाठी, जी पूर्वी चंद्रकांत मांढरेंनी ऑब्व्हियसली वापरली आहे, कमरेवर हात ठेवून उभं राहायची. ती ज्या स्टाईलनी तो मस्त उभा राहिला तिथे, ते ऐनवेळी ठरवलं होतं. आणि त्यांनी आम्ही ठरवण्यापेक्षा त्यांनी ते करून दाखवलं स्वतः, की सर मी असं मला सापडतंय, मी करू का. आणि तो इतका सुंदर दिसला, मी म्हटलं हे करच बाबा, हे सोडू नको. असं घडत राहतं. बरं, याच अनुषंगाने अभिजित तुझ्यासाठी प्रश्न सुचलाय, की कोणकोणत्या अभिनेत्यांच्या आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या भूमिका तू पाहिल्यास, की हे असं आपण करून पाहावं किंवा हे आपल्याला चांगलं करता येईल? मी चंद्रकांत मांढरेंना कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे खरं सांगतो. कारण त्यांना खूप फॉलो केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जो ऑरा ते कॅरी करायचे, जो वॉक ते कॅरी करायचे, त्यामुळे त्यांचे खूप फिल्म्स बघून, त्यांचे असे पण इंटरव्ह्यूज बघून त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. ओके सर, आता पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल, की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारते, की आपल्याकडे इतके सुंदर सिनेमे बनतात इतिहासावरती, पण साऊथ सारखे ते इतर भाषांमध्ये दाखवले जात नाहीत, त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत कमी प्रमाणात पोहोचतात. सो आपला मराठी सिनेमा सुद्धा आपण इतर भाषांमध्ये दाखवायला हवा का? आणि जर दाखवला जात नाही तर काय कारण आहेत, की का दाखवला जात त्याची नाही? बहुतांशी कारणं आर्थिक आहेत. परंतु आता हा सिनेमा आम्ही हिंदीत ऑलरेडी डब केलाय.
ओके. म्हणजे पावनखिंड सुद्धा 9 भाषांमध्ये तुम्हाला हम्म. Amazonवर पाहायला मिळतो. हम्म. 9 वेगळ्या थुलू पण आहे त्याच्यात. म्हणजे साऊथमध्ये आणि प्रचंड प्रसिद्ध हम्म. आहे तो साऊथमध्ये सिनेमा. म्हणजे मला तो सिनेमा बघून व्ही. विजेंद्र प्रसादांनी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे ओके. राजामौली यांचे वडील, जे सुप्रसिद्ध लेखक हम्म. आहेत. बाहुबली, मणिकर्णिका अशा हम्म. चित्रपटांचे. त्यांनी तो चित्रपट पाहून स्वतः मला बोलवलं होतं आणि हम्म. खूप छान चर्चा झाली. तर तो थुलू, तेलुगू अशा 9 भाषांमध्ये Amazonवरती ओके. आहे. आणि त्याचप्रमाणे हा चित्रपट सुद्धा आम्ही हिंदीत ऑलरेडी डब केलेला आहे सगळ्यांनी हम्म. आणि त्यामुळे तो संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल याची काळजी हम्म. पॅनोरामा सारखी जी निर्मिती संस्था आहे आमची ती ओके. घेते आहे. सो खरंच हे ऐकून मला खूप छान वाटलं, की हा सिनेमा हिंदीत सुद्धा येतोय. सो अजून भाषांमध्ये यायला हवा, जेणेकरून अजून जास्त प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचेल. सो 6 तारखेला सिनेमा येतोय. सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक यू सो मच. जय शिवराय.